कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 8. हवेत गारवा होता. अंगावरची गोधडी काढूच नये असं मंजुश्रीला वाटत होतं. ती जागी होती, पण तशीच लोळत होती. रात्री तिनं गावासमोर ठोकलेलं भाषण आठवत होतं. आपल्या बोलण्यावर खुश होती. तिला वाटलं होतं असंच बोललं पाहिजे. स्त्रियांवर जिथं-जिथं अन्याय होतो, पुरुषाइतकेच स्त्रियांना स्वातंत्र्य असताना खेडेगावात स्त्रियांना गुलामासारखे वागवले जाते. तोडून बोललं पाहिजे. जशी-जशी संधी मिळेल तसं-तसं बोललं पाहिजे. मंजुश्री आपल्या बोलण्यावर खुश होती. खिशानं 3-13 खिशाचे 3-13 उडाल्याचा तिला आनंद होता. पाटलांची पण पुंगी वाजू दिली नव्हती. आपलं भाषण पुन्हा-पुन्हा आठवत होती ती. गर्वानं फुलून गेली होती. तोच कानावर शब्द आले. "आवडाय." मंजुश्रीनं ओळखलं, हा आवाज पाटलांचा आहे. तिनं पूर्ण झोपेत असल्याचं सोंग केलं. "कोण? पाटील? अहो या की." पाटील आत आले. पाहुणी पोरगी दिसत नाही." "अहो झोपली या. रात्री जागली, झोपली या. बोला की." "तसं बोलण्यासारखं काही नाही. म्हटलं पोरीचं कौतुक करावं. लय तेज पोरगी आहे बघा." "अहो कुणाची कोण गं ही पोर?" "अहो साताऱ्याकडची आहे. समाजसेवा करायला आली या. गाडीत गाठ पडली, आली घेऊन. अहो मी एकटी, म्हटलं एकीला दोघी." पोरगी शिकली सवरलेली दिसते." "होय, आग हाय आग." "परावडाई, अशी आग तुझ्या पदरालाच लागायची ग." "पाटील." "तसं नव्हं, झोप लागली नव्हं तिची." "होय की, बोला की." "हे बघ, गाव तुझा, ही माणसं तुझी. तुझं सुताक आम्हाला, आमचं तुला. अगं पाण्यावर काठी मारली म्हणून तुटतं का पाणी? हं? अगं आजवर सुखादुःखात गाव आणि त्या गावाशीच वैर. अगं बरं आहे का?" "पाटील, वाकड्यात शिरलं कोण? मी का किश्या?" "किश्या, मी नाही कवा म्हणतोय ग. किश्या शिरला." "अगं डोसका आहे का त्याला? हं? बायला बुद्ध्या वाढव्या. पर किशा तुझ्या नवऱ्याचा धाकटा भाऊच की ग. लांबचा आहे का? चुकला. हं? चुकला म्हणून नरडं धरायचं का? हं? अगं मांडीव पोर हागत नाही का? हं? काय करतो आपण? मांडी कापायची का पोर कापायचं? होय ग? अगं तू शहाणी, कळती. नवऱ्यामागं काळा डाग नाही. आब राखून राहिलीस. या बघा पाटील, किश्या चुकलाय त्याला शिक्षा. केली, केली, केली. टाकला वाळीत. अगं कुणाच्या डोळ्यात पाणी येईल? हं? आणि तुझं काय ग? उद्या खांदेकरी कोण? अगं किश्याचं पोरच ना. अगं दाढी मिशा काढणार कोण? ती पोरगी. आणि मी म्हणतो उद्याचं उद्या. पण आता का वाशिक वैर का साधून तू काय साधणार आहेस? हे बघ, बाय माणूस तू गावाशी लाडणार. अगं ती पोरगी वाट चुकलं वाट सरू. आज आहे, उद्या नाही. हं? अगं एकटी कुणाला तोंड देणार आहेस? आवडाई बोलली नाही. हे बघ, तुझं आता 4 सरलं, एक अर्ध राहिलं. अगं कशाला वैर? हं? पोटापुरतं मिळेल की झालं बरं. बरं हातपाय चालल्यात तवर आहे माझ्या. मग अबे कशी बी असली तरी ती खिशाचीच पोरं ना. आवडाय, अगं शहाणी बन. त्या पोरीच्या नादानं गावाला उतू न ग, मातू न ग. नाही,
काल रात्री त्या पोरीचं जरा चुकलंच. चुकलं म्हणजे? अगं चावडीत बोलतं का कुणी बाय माणूस? हं? शहाणी झाली. अगं फाडफाडा बोलली. मला मला उलटून बोलली. हे बघ, होती का कुणाची हिंमत? आज पाहू तर होती का कुणाची हिंमत? तरी बी तरी बी मी तुझ्याकडे बघून गप्प पडलो. पर नाही, नाही जमायचं. ह्याच्यापुढं जमायचं नाही. गाव खवळलंय. वाईट वांगाळ घडलं तर हो बघ, वाईट वांगाळ घडलं तर पाटील, ए पोरीला गाव सोडायचा. अहो हे बघ, इस्तू गाव पेटवाय निघालंय. गाव गप बसल का? अगं मी तुझा भाऊबंद. 4 सबुरीच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून आलो. अहो मंजूला कसं जा म्हणून सांगू व? हे बघ, तुझं तू बघ. सरी चांगली, दूर वाईट. मला रातभर झोप नाही. पोरगी अधिकच बोलली व. म्हणून हे बघ म्हणून म्हणतोय. आज पोरगी गेली पाहिजे. संध्याकाळ पडस्तवर माझ्या गावात ताब्यात हाय गाव. तिथनं पुढं तुझं नशीब. अहो ती पोर राहायला आली का इथं? हे बघ, आतड्या पोट्याचं नातं म्हण माझ्या मायेनं आलो. इथनं पुढं तू आणि गाव. अगं डोसकं फिरले ती पोरांची. हं? अगं 10वी कुणाला लावणार? पोरग बापाला ऐकत नाही. मी तर नावाचा पाटील. पाटील उठलं आणि उठता उठता म्हणलं, हे बघ, पोरगी गावात दिसली तर दोंड घेऊन पोरं मागं लागतील. तिचं काय नाही, पण तुझं तुझं डोसकं फुटलं तर? पाटील निघून गेलं. मंजुश्रीला वाटू लागलं कुठनं या गावात आली. थोड्या वेळानं ती उठली. जणू काही कानावर आलंच नाही. अशा प्रकारे आटपू लागली. आवडाई मुकी झाली होती. ती फारसं बोलत नव्हती. अगदी मंजुश्रीनं बॅग भरली तरी ती बोलली नाही. आई, निघते मी. तू? हो, मला निघावंच लागेल. कुठेही एका ठिकाणी नाही राहता येणार. अगं पण एकाएकी आवडाई वरवरचं बोलत होती. हे मंजुश्रीच्या लक्षात आलं होतं. लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडावं लागलं. नियती कुठं कुठं फिरवणार आहे दैव जाणं. एका रात्रीचं प्रेम नवऱ्याचं मिळालं. 2 दिवसाची माया आईची मिळाली. यापुढं पण कुणीतरी भेटेल. निघते मी. मंजुश्री आवडाईच्या पायाजवळ वाकली. आवडायला वाटलं छातीशी धरावं, पण क्षणभर डोळ्यापुढं पाटील दिसलं. तिनं स्वतःला सावरण्यासाठी पाठ फिरवली आणि मंजुश्री चालत राहिली. नाती तुटणार असतील तर ती जन्मालाच येऊ नयेत. तुटल्या नात्याचं शल्य फार मोठं असतं. कोण कुठली आवडाई भेटते काय, लळा लावते काय, आणि आणि क्षणात कुठल्या कुठं विषय जातो. सारच निर्माल्य. मंजुश्रीचं चुकलं का? आई जिला आपण म्हणलं, तिच्यावर प्रसंग आल्यावर मदतीला धावून जायचं नाही का? मुलांचं आद्य कर्तव्यच असतं. आईला वाचवण्यासाठी प्राणार्पण करणारी माणसं कमी आहेत का? भारत मातेच्या रक्षणाकरता कितीतरी नरवीर बलिदान करतात. आवडाई आईच होती. मग तिला मदत केली यात चुकलं काय? आवडाई आणि राधा. आवडाई मानलेली आई तर राधा जन्मदात्री. दोघीत फरक काय? उद्या राधावर प्रसंग आला तर? डोळ्यात पाणी आलं. आईनं असं वाऱ्यावर सोडलं नसतं. आईच ती. तिच्या नाळेवर अंकुरलेल्या मुलीला तिनं असं वाऱ्यावर निश्चित सोडलं नसतं. आवडायची चूक झाली. एकतर लळा लावायला नको होता आणि लावला तर तडकाफडकी तोडायला नको होता. मंजुश्रीला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. भावनाविवश झाल्यामुळं चूक झाली होती. आवडाईवर प्रसंग आला होता. दीर जवळचा, गाव
गावही जवळचाच. त्यांचं त्यांनी पाहिलं असतं. आजवरचे रीतिरिवाज, परंपरा, गावगाड्याच्या चालीरीती त्रयस्थ थोडेच बदलू शकत होते. तेही फाड बोलून, अपमान करून. आपलंच चुकलं, असं मंजुश्रीला वाटलं. समाजसेवा करायला निघाली होती. समाजाची जाती-कुळी, पद्धती, परंपरा माहीत नसताना समाजसेवा करणार होती. फार मोठी चूक. यापूर्वीचा अनुभव नाही, ग्रामीण भागाचा अभ्यास नाही. त्यांच्या चालीरीती, मनोवृत्ती, प्रवृत्ती, विचारधारा ज्ञात नाहीत. निघाली व्याख्यान द्यायला, दुखावलं गाव. वैर पत्करलं आणि पाण्यात राहून मगरीशी वैर म्हणजे मंजुश्रीची खात्री झाली. घेतलेलं व्रत सोपं नाही. हे आपलं काम नाही. आपण सावित्रीबाई नाही, आगरकर नाही, टिळक नाही, की गांधी नाही. आपण आपण सर्वसामान्य आहोत. राम राम बाई. समोर एक तरुण उभा होता. ती त्याच्याकडे खालवर पाहतो राहिली. नाही, गावाला रात्री उलट-पालट केलं म्हणा तुम्ही आता. आणि आता कुठं निघाला? ती तशीच उभी. अहो, राहा की. आम्हाला आपली करमणूक तेवढीच. हां? कोण तू? आता आता नाव विचारून नाव रसराव, गुण जमतायत का नाही हे बघायचं का काय? या माणसाला सरळ बोलायची सवयच नाही का काय? पाटलांचा तुम्ही रातीपान उतारा केला. त्याच पाटलाचा धाकटा पोरगा आहे मी, बबलू. बबलू म्हणतात मला. अहो देवानं अक्कल दिली आणि तुम्ही निघालात. बरं केलंत. परत या गावाच्या रस्त्याने यायचं नाही बरं का. समजलं का? गहार उचलती ना कोंबडीचं पिल्लू, तसं, तसं उचलीन. मंजुश्रीनं दात ओठ खाल्लं, पण स्वतःचीच दात ओठ त्याला बगल देऊन ती निघाली. वाटलं कोल्हा तुटून पडेल, पण तो हसला आणि चालत राहिला. मंजुश्री चालत होती, गती होती. अचानक अचानक तिला हुंदका फुटला. रडत-रडत ती चालली होती. एसटी स्टॉप आला. पण तिथंही कुणी माणूस नव्हतं. ती आता घाबरली होती. कुणाच्या तरी कुशीत शिरून तिला रडून घ्यायचं होतं. मन मोकळं करायचं होतं. अश्रू हेच मन मोकळं करण्याचं साधन होतं. तिला श्रीधरची आठवण झाली. तिनं मोबाईलचे आकडे दाबले. हॅलो? श्रीधर? हां, बोल. तुझी आई काय म्हणते? आई? अगं मानलेली आई गं. मी तिचं घर सोडलंय. गाव सोडलेलं आहे. अगं पण का? त्या माणसात राहायचं नाही. माणसं नाही ती? कसली माणसं रे? स्वतःच्या भल्याबुऱ्याचा विचार नाही त्यांना. असं. अगं शिकायचं आहे ते हेच. भल्याबुऱ्याचा विचार नाही, हे समजलं ना तुला. आता विचार का नाही, हे समजून घे. अरे, मी इथं एक क्षण राहू शकणार नाही रे. याचा अर्थ हारलीस तू. हो, हारले मी. परत यायचंय मला. ठीक आहे. तू येईपर्यंत मी लांब चेहरा करून तुझी वाट पाहतो. थोडं रडूनही घेतो. तुला आणायला स्टँडवर येतो. अगं 10 पिढ्यानंतर आपण भेटल्यानं एकमेकांना स्टँडवरच मिठ्या मारू. उगाचच गाणी म्हणत पळत राहू. रात्री एक दुसऱ्याच्या बाहोत शिरून स्वप्न रंगवू. तू जनावर, मी जनावर, नर मादी. जन्मा येणं, वळवळ करणं, जन्म घालवणं, या देहाचे रग, या जन्मा आल्याचा आनंद, मेल्याचाही इतरांना आनंद. गेली पिढा. कुत्र्या मांजराचं जगणं ग.
किड्यामुंगीचं जगणं. मंजुश्रीनं मोबाईल केव्हाच बंद केला होता. येणाऱ्या एका वाहनानं तिला हात केला होता. कराड? हो, कराड. गाडी कराडच्या दिशेनं पळू लागली. ती स्टँडवर उतरली. तोच तोच प्रश्न. जायचं कुठं? शहरातील रस्ता तुडवून थकली. रस्त्यालगतच्या एका दुकानासमोर बाकड्यावर बसली. मूर्तीसारखी शांत. येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीवर नजर असूनही तिला ती दिसत नव्हती. मेलेलं मन, थकलेलं शरीर, डोळ्यावरच्या बटबटीत बाहुल्या. तुम्हाला काही मदत हवी का हो? ती तिच्याच तंद्रीत. नाही तसं नाही. मी पाहतोय बराच वेळ निरीक्षण चाललंय माझं. अडचणीत आहात का तुम्ही? नाही म्हणजे प्राथमिक अंदाज चुकीचा पण असेल कदाचित. पण तरुणात, विवाहित आहात, सोबत बॅग आहे, पैशाची वगैरे काही प्रॉब्लेम? नाही, 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 नाही. स्पष्ट बोला. हे बघा, मी माझ्या पदरची मदत करणार नाही. पक्षनिधी असतो. गाडी भाड्याचा प्रश्न असेल तर नाही हो, पैशाचा प्रश्न नाही. मग घर सोडून आलाय का? अहो तसंही नाही. नोकरधंद्याचा सवाल असेल तर अहो तसं म्हणजे योग. निव्वळ योगायोग. अहो आम्हीही ऑफिस सांभाळणाऱ्या बाईच्या शोधात होतो. पक्षाची पुण्याई वाया जात नाही हं बरं का. बघा 2 दिवस बघा याच विचारात होतो आणि तुमची गाठ पडली. सुटलो, मी मोकळा झालो. कॉम्प्युटर चालवता? हो, म्हणजे 100% काम झालं. काय काम नाही. कॉम्प्युटर चालवा, जंत्री ठेवा. चला, 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 चला ऑफिसमध्ये बोलू. चला. अहो पण पगाराचा आकडा. अहो ऐकून डोळं पांढरं होतील. पक्ष कुणाला पण नाराज ठेवत नाही हं. चला, चला, चला आत चला. मंजुश्रीने क्षणभर विचार केला. हा प्रवास कदाचित इच्छित स्थळाकडे घेऊन जाणारा असावा. ती उठली. त्याचं तोंड चालूच होतं. पक्षाचं कार्य म्हणजे समाजकार्य आणि या कार्याला आम्ही संपर्क कार्यालय म्हणतो. मी भाऊ. अहो, लोक मला भाऊसाहेब म्हणतात हो. हां. आणि भाऊ म्हणजे भाऊ. हां. अडल्या-नडल्या माणसाचा भाऊ. हेतू हा पक्ष्यांचं वृद्धिंगत करणे. आमचे साहेब म्हणतात, "अहो, जिल्ह्यात पक्ष एक नंबरचा झाला पाहिजे." अहो, साहेब म्हणजे अहो, जिल्हा अध्यक्ष माननीय मानसिंगराव पाटील. हां. पाण्यासारखा पैसा खर्च करा. पक्ष वाढवा. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सोसायट्या, अगदी ग्रामपंचायती, नगर परिषदा आपल्या आपल्या ताब्यात झाल्या पाहिजेत. हां. सत्ता तर पक्ष. सत्ता नसलं तर कोण विचारतो हो पक्षाला? तो काही मंजुश्रीला बोलूच देत नव्हता. जिल्हाध्यक्षांची इच्छा चुकीची नाही बरं का. अहो सत्तेत नसणाऱ्यांनी अशी कार्यालये थोडीच असतात. असते का? माणसं मागं पळतात. इथं माणसं धरून आणावी लागतात. म्हणजे तुम्हाला मी धरून आणलंय असं काही समजू नका बरं का. तसं नव्हं, म्हणजे माझं इथं नेमकं काय काम? अहो, असं काय करता? जंत्री ठेवायची. तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तीचा बायोडेटा ठेवायचा. म्हणजे कसं ते सांगतो बघा. हे बघा 5,000 पर्यंत वस्ती असली तर 10 प्रमुख माणसांची माहिती ठेवायची. चालणारी नाणी. हो. 10,000 पर्यंत वस्तीचं गाव 20 माणसांचा बायोडेटा. नगर नगर परिषद असेल तर त्या शहरातील वार्डावर 4 माणसं. फक्त आपल्या पक्षाची माणसं. नाही, 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 नाही. आपला पक्ष अजून हाय कुठं? आता कुठं त्यो अंकुरतोय. तुम्हाला मटकी माहीत आहे का? अहो, असं काय करता? आपण मटके पाण्यात भिजवतो. हं, फडक्यात बांधून ठेवतो. 2 दिवसात त्यांना मोड फुटतात. मोड फुटणं म्हणजे अंकुरणे. हां. आपल्या पक्षाचं आज तसंही. बरं काय सांगत होतो मी? हां, माणसांचं वार्ड, वाड्या, गावकरी, जंत्री ठेवायची.
आता हेच बघा, जरा जरा कॉम्प्युटर स्टार्ट करा. हां, करा. तिने कॉम्प्युटर स्टार्ट केला. हां, आता सैदापूर काढा. अहो येस फाईलमध्ये आहे होय. हां, हे बघा म्हणजे मला त्यातलं काही लई कळत नाही. तिने येस फाईल काढला. सैदापूर बरोबर काढलं. असं अगदी बरोबर. सैदापूर. हां. अहो हे सैदापूर हे कराडलगतचं गाव आहे आणि या गावातल्या 10 लोकांचा बायोडेटा यात आहे. बघा, मोहनचा फोटो असेल ना? हां. यो. हां. हा मोहन भार्गव जगताप. त्यात त्याची जन्मतारीख आहे, क्वालिफिकेशन आहे. यापूर्वी तो 2 वेळा ग्रामपंचायतीत निवडून आला. दुसऱ्यांदा तो उपसरपंच होता. रिझर्व्हेशनमुळं तो सरपंच होऊ शकला नाही. उपसरपंच झाला. बाई सरपंच. मिसरी लावणारी बाई. हो. करसई केली. हा गडी सर्वेसर्वा. विरोधकांनी बाईला गळ लावला. बाई फसली. मोहनला अडकावला. मोहनवर केस दाखल केली. पुढची निवडणूक लागली. अहो केसचं भांडवल पुरं पडलं. अहो मोहनच्या पॅनलनं सपाटून मार खाल्ला. ते काकाच्या गटात होतं. काकानंच दगा दिला. मोहन्या जगतापानं आता बाबाला धरलं होतं. हं. आहे ना, आहे ना असाच बायोडेटा. आहे. आता आता या बायोडेटाचा आपणाला उपयोग काय? ते बघा. अशी कोपणावरची माणसं आपण हेरायची. आडात नाही, विहिरीत नाही, त्यांना गळ लावायचा. रसद पुरवायची. ओढायचा आपल्या पक्षात. मंजुश्री जंत्रीचा फायदा समजू शकली. गावोगावच्या कोपणावरच्या सरड्यांची माहिती पक्षांचे कार्यकर्ते तुम्हाला देतील. तुम्ही सर्व्हे करायची. जमल? निश्चित. 10,000 पगार. मंजुश्री खुश झाली. तूर्त तरी तिला काम चांगलं मिळालं होतं. माझी एक अडचण आहे. अहो 10 अडचणी सांगा. अहो पक्षाचं काम तुम्ही करणार. तुमच्या 50 अडचणी असू द्या. एकत्र काम करायचं तर तुमचं काम पहिलं. शेवटी तुम्ही खुश तर काम उत्तम. बोला. तसं नव्हे, मी या शहरात नव्हे. अ, मुक्कामाची सोय अजून आयला एवढंच ना. अहो मागं फिरून बघा. ऑफिसला जोडूनच रूम आहे. तसाच हा फ्लॅट. हां, पक्षाने घेतलाय. ऑफिस हा हॉल आहे. आत बेडरूम, किचन, संडास, बाथरूम आहे. थँक भाऊ. अहो, मी थँक म्हणायला हवं. तुम्ही इथंच राहून म्हणजे 24 तास पक्षाचं काम करणार. ही चावी. आता तुमची तुम्ही व्यवस्था लावून घ्या. अण्णांना मी कळवून टाकतो. तसं भाऊ उठलं. निघून गेलं. सारं स्वप्नवत. माणसांच्या जीवनात कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येतं का? माणूस उगाचच लांबवरची स्वप्न पाहतो. त्या स्वप्नांच्या सिद्धतेसाठी परिश्रम घेत राहतो. नियती सर्वश्रेष्ठ. घडवणे, बिघडवणे तिच्या हाती. आवडायचं घर सुटले. कोणत्या दिशेनं जायचं हे निश्चित नसताना ती कराडला आली. निवाऱ्याची शक्यता सुद्धा नाही. नोकरी मिळाली, नवा फ्लॅट मिळाला. त्याहून महत्त्वाचं तालुक्यातील राजकीय नेत्यांची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. तिने मोहन जगतापांचा बायोडेटा पुन्हा एकदा वाचला. भाऊंनी सांगितलेली माहिती त्यात होतीच. त्यापुढील माहिती ती वाचू लागली. जमीनदार, 40 एकर जमीन, भाऊ 3, दोघं सरकारी नोकरदार, एक शेतात. आर्थिक स्थिती ग्रामपंचायत समिती उमेदवारास पात्र. पक्षाचे अध्यक्ष मानसिंगराव पाटील यांना मानलं पाहिजे. भविष्यात दूरवर त्यांनी पाहिलं होतं. शिकारी माग काढतो ना, तसा त्यांनी माग काढून ठेवला होता. वाघर लावण्यासाठी माग काढणे गरजेचं असतं. हे झालं मानसिंगरावांचं. आपल्या दृष्टीनं कोणती माहिती उपयोगाची आहे? जिज्ञासा चाळवली. आपणाला फिरावं लागणार. वेळ कशी येईल माहीत नाही. 3 दिवसात 3-13 झाली. ती एकाची माहिती वाचू लागली. सर्वच पक्षातील नवोदित, मातबर नेत्यांची माहिती होती.
महिलांची माहिती होती, फोन नंबर होते, पत्ते होते. तिच्या मनात येऊन गेलं, राजकारण समाजसेवेचाच एक भाग आहे. एक वेळ राजकारणी माणसाला समाजसेवा करावीच लागते. किमान तसा बुरखा तरी पांघरावा लागतो. 65 वर्षे गांधींचे नाव घेऊनच राजकारण केले जात आहे. आंबेडकरांच्या नावावरच सत्तेपर्यंत लोक येत आहेत. तालुक्यातील नेत्यांची माहिती आवश्यक आहे. तिने ठरवलं, माहिती आपल्याकडे संग्रहित करायची. खूप भूक लागली होती. सकाळपासून अन्नाचा कण पोटात नव्हता, पण क्षण न क्षण महत्वाचा होता. पोटातील भुकेपेक्षा माहिती घेण्याची भूक मोठी होती. उद्याचा दिवस कसा उगवेल हेही सांगता येत नव्हतं. तिनं वही काढली, भराभरा लिहू लागली. पहाटे कधी तिचा हात थांबला, मनगट दुखत होतं, पाठ ठणकत होती. तिला विश्रांतीची गरज होती. ती आडवी झाली. हात थांबले तरी मेंदू काम करीत होता. कुसावड्यातील माणसं आणि कराड यातील फार फरक डोळ्यापुढे येत होता. आज ही कुसावड्यात ग्रामपंचायत होत होती. जुन्या परंपरा जपल्या जात होत्या आणि इकडे पक्षासाठी कम्प्युटरचा वापर केला जात होता. वेळ मिळे तेव्हा मंजुश्री गावोगावच्या महत्वाच्या व्यक्तींचा परिचय वाचत होते. जिल्हाध्यक्ष मानसिंगराव पाटलांचे तिला कौतुक वाटत होतं. गावोगावचा व्यक्तिपरिचय तर त्यांनी संग्रहित केला होता, पण खाली महत्वाची टीप लिहिलेली होती. त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य एका वाक्यात लिहिलं होतं. जसं गुन्हेगार, 4 खुनांचे आरोप, दहशत म्हणून मसूर भाग त्यांच्या पाठीशी, बुद्धिवंत, उत्तम वक्ता, पण आर्थिक स्थिती नाजूक, सरळ माणूस, विश्वासू. राजकारणात असा माणूस चालत नाही. गांधीवादी, समाजसेवक. राजकारणात चालणार नाही, पण त्याच्या शब्दाला किंमत. समाजसेवक, चांगला कार्यकर्ता. पण स्थिर नाही, पक्ष बदलतो. केवळ स्वार्थ, पद मिळाले, पैसा मिळाला तरच काम करणार, अन्यथा दगा देणार. व्यसनी, पैशावर डोळा, सर्व पक्षाला धरून राहणार, पैसा मिळेल त्याच्या मागे. थोडक्यात प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं परिचय होता. वाचता वाचता मंजुश्री या परिचयावर थांबत होती. गांधीवादी, समाजसेवक, राजकारणात चालणार नाही, पण शब्दाला किंमत. संपूर्ण परिचय ती वाचत होती. धन्यवाद रसिक प्रेक्षक हो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग. मंजुश्री आता कराडमध्ये एका पक्ष कार्यालयामध्ये आलेली आहे. पाहूया तिच्या आयुष्यातील हा कवडसा तिला किती वाकुल्या दाखवतो. तिच्या आयुष्यात पुढं काय घडतं पाहूया पुढील भागात. ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन भागात.